नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि सुपर असा ट्विस्ट बघणार आहोत. प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता मालिकेमध्ये रोहितचं खूप अति वाढलेलं असतं. रोहित आता कंपनीचा विचार करत नाही, तर फक्त त्याची इमेज त्याच्या आईच्या नजरेमध्ये कशी चांगली राहणार आणि मात्र ऋषीला कसा तो आईच्या नजरेमध्ये झुकवणार, हेच त्याचं एक ध्येय बनलेलं असतं. आणि ही जी काही प्रॉपर्टी आहे त्याचा मालक फक्त एकटं बनावं एवढंच त्याच्या मनात असतं. त्या दिवशी संध्याकाळी तो रूममध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच त्याला एका कॉन्ट्रॅक्ट डीलरचा कॉल येतो. तेव्हा आता तिथंच असतं ते म्हणजे राधिका. तेव्हा आता तो कॉन्ट्रॅक्टर बोलतो. स्पीकरवर रोहितचा मोबाईल असल्यामुळे आता सर्व काही राधिका ऐकते. तेव्हा तो कॉन्ट्रॅक्टर बोलतो की मी तुम्हाला लास्ट वेळ विचारते की जे अगोदर तुम्ही आम्हाला टेंडर दिलं होतं आणि त्याचे जे काही प्लॅन दिलेले होते तसेच प्लॅन तुम्ही आम्हाला देऊ शकाल का? कारण तुम्हाला माहिती आहे की याच्यात करोडो रुपये तुम्हीसुद्धा आणि आम्हीसुद्धा गुंतवून ठेवलेले आहे आणि या करोडो रुपयाचं खूप व्हॅल्यू आहे आपल्यासाठी. आपल्या कंपनीला खूप लॉस होऊ शकतो. म्हणून तुम्ही जर आम्हाला ऋषी सरांचे टेंडरचे प्लॅन देऊ शकाल तर आम्ही ही डील आताच्या आता होकार समजून घ्या, नाहीतर ही डील कॅन्सल करा. आता रोहितला ऋषीचं नाव ऐकल्यावर मात्र प्रचंड राग आलेला असतो आणि आता तो लगेच त्या समोरच्याला बोलतो की ठीक आहे, ही डील कॅन्सल ना तर कॅन्सल. आता समोरचा व्यक्ती बोलता की हे बघा, आमच्यापेक्षा या डीलला कॅन्सल करण्यामागे तुमचं नुकसान होणार आहे आणि तुमच्या कंपनीला करोडो रुपयाचं नुकसान होणार आहे. फक्त एका प्रोजेक्टला मी ऋषी सरांचे जे टेंडरचे प्लॅन आहेत तेच मागतो आहे तुम्हाला. त्यावर आता रोहित बोलतो मी सांगितलं ना कॅन्सल म्हणून, बस आता यानंतर फोन करू नका आणि प्रचंड रागात असतो. त्यावर आता इकडे मात्र तेवढ्यातच नयनतारा रूममध्ये येते आणि नयनतारा बोलते काय झालं रोहित, तू त्या आताच मला कळालेलं आहे मॅनेजरकडून की आपली जे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या कंपनीसाठी डील होती ती डील तू तर कॅन्सल नाही केली ना. त्यावर आता रोहित पुन्हा पलटी खातो आणि राधिका हे सर्व काही बघत असतो. आता इकडे त्याला रोहित असा बोलते की नाही आई, मी काहीही केलं नाही. अगं समोरचे जे साहेब होते ना ते माझ्याशी कसे बोलत होते तुला माहिती आहे का? त्यांना फक्त ऋषी आणि ऋषीचे टेंडरचे प्लॅन पाहिजे होते. मी काय इथं काय वाईट प्लॅन त्यांना देत आहे का? कोणी समजूनच घ्यायला तयार नाही आणि तिकडे तिकडे ज्याच्या त्याच्या तोंडावर फक्त ऋषीचं नाव येतं आहे म्हणून मीच हे कॅन्सल केलं. त्यावर आता पुन्हा इकडे नयनतारा बोलते की हे बघ, आपल्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता त्यावर इकडे लगेच रोहित पुन्हा ओढून बोलते की ठीक आहे ना, तुला ऋषीचे प्लॅन त्यांना द्यायचे असेल तर आताच तू त्यांना हात जोडाने सांग की आम्ही देतो त्यांना ऋषीचे प्लॅन, या आमच्याबरोबर काम करायला. आता रोहितची अशी चिडचिड बघून आता तिथून नयनतारा निघून जाते आणि इकडे आता राधिका बोलते की का रोहित, तू असं का केलं, का खोटं बोललास आईशी? तूच हे प्लॅन कॅन्सल केला ना. त्यांनी तर तुला रिक्वेस्ट केली होती की तुम्ही जर आम्हाला हो बोलत असाल आणि ऋषीचे प्लॅन देत असाल तर करणार. त्यावर आता इकडे रोहित खूप असा राधिकावर ओळखतो. आता राधिकाच्या लक्षात आलेलं असतं की रोहितच्या अशा चिडचिडा स्वभावामुळे आणि प्रचंड त्याला येत असलेल्या रागामुळे आपल्या कंपनीला खूप मोठा लॉस होत आहे. म्हणून ती लगेच आता सतीशला कॉल करते आणि बाबा तुम्ही लवकरात लवकर इथं या, कारण इथं ऑफिसमध्ये खूप मोठा गोंधळ चाललेला आहे आणि करोडो रुपयाचं नुकसान आपल्या कंपनीला होत आहे. आणि असं असं घरी घडलेला सर्व प्रकार आता ते इकडे सतीशला सांगते. तेव्हा आता इकडे दुसऱ्या दिवशी नयनतारा आणि रोहित एका खूप मोठ्या मीटिंगमध्ये गेलेल्या असतात आणि आता मीटिंगमध्ये गेलेल्या असताना मात्र तिथंसुद्धा त्या लोकांना फक्त ऋषीचे टेंडरचे प्लॅन हवे असतात. आता ते प्लॅन मागितल्यावरती ऋषीचं नाव काढल्यावरती पुन्हा रोहित आता चिडचिड करायला लागतो आणि खूप मोठं अर्ध जास्त आता कंपनीचं नुकसान होऊ शकते याचा विचार आता रोहित करत नाही. तर ऋषीचं नाव का काढलं आहे, ऋषीचेच प्लॅन तुम्हाला का पाहिजेत? आता त्यानुसार त्या समोरच्या लोकांना, कंपनीवाल्यांना आता तो वाद घालायला लागतो. तेवढ्यातच तिथं सतीश येतो, कारण आता सतीशला राधिकाने सर्व काही सांगितलेलं असतं. आता सतीशला प्रचंड राग आलेला असतो की आपली कंपनी खरं तर इतकी मेहनतने बनवलेली, रात्रंदिवस रक्त जाळलेली ही कंपनी आता या रोहितमुळे लॉसमध्ये चाललेली आहे. म्हणून आता लगेच इकडे
सतीश सर्व कंपनी मेंबरशी दुसरे आलेले असतात त्यांच्याशी बोलते आणि त्यांना सांगते की ठीक आहे, तुम्ही आता सध्या ही मीटिंग रद्द करा आणि तुम्हाला जे काही प्लॅन आवडलेले होते ऋषीचे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं नक्कीच मी वचन देतो. खरं तर आता तुम्हाला नंतरचे जे काही तुम्हाला प्लॅन हवेत ऋषीचे तेच तुम्हाला मिळतील. तेव्हा आता नयनतारा लगेच ओरडते आणि बोलते की सतीश, तुम्ही हा निर्णय कसा घेऊ शकता? तुम्हाला माहिती आहे का त्या साठी आपल्या कंपनीला आणि मला सोडून गेलेला आहे इकडे मात्र हा ऋषी. तेव्हा आता नयनताराच्या जबरदस्त अशी कानाखाली मारत आता पुन्हा इकडे रोहितच्या सुद्धा जबरदस्त अशी कानाखाली सतीश मारते आणि बोलते की नयनतारा, अगं तुला माहिती आहे हे सर्व कोणी केलेलं आहे? आतापर्यंतचे सर्व पुरावे माझ्याकडे आलेले आहेत आणि हे तुझ्या त्या लाडक्या लेकाने ऋषीने नाही केलेलं, तर हे सर्व काही रोहितने केलेलं आहे. आजपर्यंत तुला माहिती आहे रोहितमुळे आपल्या कंपनीला खूप मोठे नुकसान झालेलं आहे आणि रोहित, मला ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. खरंच तू असा कसा करू शकते? अरे तुझा भाऊ आहे तो आणि एवढा काय तिच्याशी जलश व्हायचं तुला? खरंच मला ही तुझ्याकडून अपेक्षा नव्हती. तेव्हा आता इकडे लगेच रोहित बोलते की बाबा मी काहीही केलेलं नाही आहे, मी फक्त कंपनीला समोर नेण्याचाच प्रयत्न करतो. तेव्हा आता लगेच मोबाईलमधील सर्व पुरावे आता इकडे आता रोहितला दाखवते. तेव्हा रोहितला आणि इकडे नयनताराला सुद्धा शॉक बसते की कशा प्रकारे रोहितने हे सर्व तिच्या माघारी काळे कारनामे केलेले असतात. हे काळे कारनामे आता राधिकामुळे आता इकडे सतीशच्या आणि नयनताराच्या समोर आलेले असतात. तर आता हे काळे कारनामे सर्व रोहितला मोबाईलमध्ये बघून तो सुद्धा चकित झालेला असतात. तर याबद्दल ऋषीला काहीही माहिती नाही आहे की तो जर त्या कंपनीमध्ये नाही तर रोहितच्या चुकांमुळे कंपनीला करोडो रुपयाचं आता नुकसान झालेलं असतं. त्यामुळे आता इकडे सतीश बोलतो की हे बघ नयनतारा, तू खूप मोठी मिस्टेक केली आणि नेहमी तू रोहितचंच ऐकत आलेली आहे. ऋषीने एवढं चूक नाही केलेलं, त्यानं फक्त एका मुलीवरती प्रेम केलेलं आहे आणि मला असं वाटते की प्रेम करणं हा गुन्हा नाही आहे आणि तू त्याला या सर्व घरच्या वादातून या कंपनीमध्ये कशाला आणलं, मला हेच समजत नाही. आता त्यावर इकडे मात्र आता मी ही कंपनी सांभाळणार. आजपासून तुम्ही दोघांनी सुद्धा या कंपनीत पाऊल ठेवायचं नाही आणि ऋषीला आणायचं का नाही आणायचं हा फक्त आणि फक्त माझा निर्णय आहे. नयनतारा, तुम्ही दोघंसुद्धा लवकरात लवकर इथून निघून जा. तर प्रेक्षकांनो, अशा प्रकारे आता रोहितचं सर्व काळं भांडं आता राधिकाच्या हुशारीने सतीशने आता नयनतारासमोर आणलेलं आहे. पण प्रेक्षकांनो, आता खूप मोठा पॉईंट येणार आहे की सतीश आता पुन्हा प्रेमात पडलेल्या ऋषीला आता कंपनीमध्ये परत आणू शकणार का? आता खरंच ऋषी कंपनी जॉईन करणार का? हे पाहणं खूपच रंजक आहे. म्हणून अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.